श्री स्वामी सागरानंद सरस्वती गुरुकुल सेवा संस्था त्र्यंबकेश्वर नाशिक। त्र्यंबकेश्वरमध्ये सुंदर निसर्गाचं ठिकाण जे आश्रमात आहे ते आश्रम म्हणजे श्री स्वामी सागरानंद सरस्वती गुरुकुल सेवा संस्था। तुम्ही बघू शकता झाडांनी पूर्ण आश्रम वेढलेले आहे। आज 1 जानेवारी 2025 इंग्रजीनुसार नवीन वर्ष चालू झालेलं आहे आणि आपलं जे मराठी नवीन वर्ष आहे ते गुढीपाडव्याला सुरू होत आहे। आश्रम भव्य दिव्य आहे आणि आज आम्ही आश्रमामध्ये काही विशेष बेत करत आहे। सर्वांना आवडेल असा भोजनाचा कार्यक्रम चालू आहे, तुम्हाला दाखवणारच आहे। त्या अगोदर आपण आश्रम, हे आमचा आश्रम आहे। सर्व विद्यार्थी हरिपाठासाठी जमा झालेले आहेत। आता हरिपाठ थोड्याच वेळा सुरू होईल। सर्व विद्यार्थी थांबलेले आहेत आणि ज्याच्यासाठी तुम्हाला सांगितलं आहे नवीन वर्षाचा भोजनाचा कार्यक्रम जो आहे तो विशेष आहे। ते मी तुम्हाला त्याच्याकडे नेत आहे की काय विशेष बेत चालू आहे। या ठिकाणी आम्ही छोटे छोटे बीज लावलेले आहेत मिरचीचे। या ठिकाणी छोटीशी शेती होत आहे। मिरची लावलेली आहे, कोथिंबीर लावलेली आहे, बघू शकता तुम्ही। आणि जो विशेष बेत चालू आहे आमचा संध्याकाळचा ते म्हणजे महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध जे आपण आवडीने खातो ते म्हणजे डाळबाटी। डाळबाटी या ठिकाणी होणार आहे, त्यासाठी अग्नी प्रज्वलित केलेला आहे। मला डाळबाटी कशी असते ते दाखवतो। हे असे उंडे असतात। हे उंडे आता या अग्नीमध्ये, या विस्तूमध्ये आपण त्याला भाजण्यासाठी टाकणार आहे। तोपर्यंत गौरी पूर्णपणे तयार होण्यासाठी आपण थांबलेलो आहे। गौरी तयार झाल्यावर आपण हे जे उंडे आहेत ते आपण या विस्तूमध्ये टाकणार आहे। खिशात व्हिडिओ काढतो। अशा प्रकारे ही पद्धत आहे। आमच्या शेतात गेलो ना, आता या विस्तूवर ठेवलेलं आहे आम्ही सर्वांनी। हे जे मस्तपैकी थोडंसं भाजून घ्यायचं। नाही इतके पराठे आणायच्या। निखाऱ्यामधनं आता काढलेले आहेत, पूर्णपणे तयार झालेले। निखाऱ्यामधनं आता काढलेले आहेत, पूर्णपणे तयार झालेले। बॉल सारखे स्पंज करत आहे। बॉल सारखे स्पंज असे असतात बाटी। निखाऱ्यामधनं आताच काढलेत। पूर्णपणे तयार होण्यासाठी वेळच लागत असतो। पूर्णपणे आपण फटकून राख काढत आहे त्याची। सुंदर अशी पाटी झालेली आहे भाजून। अशी पूर्णपणे तयार झालेली ही बाटी बघू शकता तुम्ही। आता चला याच्यामध्ये बघा, तुपामध्ये खूप गावठी तूप आहे। त्याच्यामध्ये अशी बुडवायची, बुडवून बाजूला ठेवायची। तुपामध्ये मस्त आता भिजलेले आहेत, बाहेर काढले। आता फक्त आस्वाद घ्यायचा आहे। मस्तपैकी पूर्णपणे तयार झालेला आहे। आता थोड्याच वेळात फक्त जेवणाचा आस्वाद घेणार। सर्वांनी या आनंद घ्या।
पाठीबरोबर सुंदर अशी मस्त काळी काळी डाळ बनवलेली आहे. काढा, बकेटीमध्ये काढा. श्री स्वामी सागरानंद सरस्वती गुरुकुल सेवा संस्था, त्र्यंबकेश्वर, नाशिक. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा. रामकृष्ण हरी.